प्रिय विद्यार्थ्यांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सायन्स लेसन नंबर 4 पाहणार आहे, ज्याचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम। बघा, करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे धारा विद्युत आणि मॅग्नेटिझम तुम्हाला माहित आहे चुंबकत्व। तर आज ह्या धड्यामध्ये आपण कुठले कुठले मुद्दे पाहणार आहोत ते आपण एकदा संक्षिप्त पद्धतीने पटकन पाहून घेऊया। ॲटम म्हणजे काय हे आपण मागच्या इयत्तेत शिकलोय। करंट इलेक्ट्रिसिटी हा एक मुद्दा आपण पाहणार आहोत। इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल काय असतं ते बघणार आहोत। त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स आपण पाहणार आहे, त्यावर काही आकृत्या आणि त्यावरून त्याचं स्पष्टीकरण आपण समजून घेणार आहे। त्यानंतर आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक सेल म्हणजे सुरुवात करणार आहोत आपण आजच्या लेसनला। रिकॉल, थोडंसं आठवूया। विच कन्स्टिट्युएंट्स आर प्रेझेंट इन ॲन ॲटम। अणूमध्ये कोणकोणते कन्स्टिट्युएंट्स असतात म्हणजे घटक असतात। आता त्यासाठी इयत्ता 7वीचा 14वा धडा तुम्ही जर अभ्यासलात तर ॲटम ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईल। धड्याचं नाव आहे एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर। जाणून घेऊया। An atom has same number of positively charged protons and negatively charged electrons. हे तर आपल्याला माहितीच आहे। अणूमध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन असतात। इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हली चार्ज्ड असतात आणि प्रोटॉन हे पॉझिटिव्हली चार्ज्ड असतात। So an object doesn't show any charge though its atom contain charged particles. Therefore, we can say that plenty of electric charge is filled in the objects around us. बघा, अणूमध्ये एकंदरीतच विद्युतदृष्ट्या अणू उदासीन म्हटला जातो। त्यात सेम नंबर ऑफ प्रोटॉन, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह असतात। संख्या सारखी असते पॉझिटिव्ह निगेटिव्हची आणि म्हणून त्यांना न्यूट्रल म्हणजेच उदासीन असं म्हटलं जातं। जसं की तुम्ही तो रस्सी खेचचा जो खेळ खेळता, दोन्ही बाजूला जर सारखेच विद्यार्थी असतील तर बरोबरीच्या ताकदीने ती रस्सी ओढली जाईल। एका बाजूला 3 आणि एका बाजूला जर 5 अशी संख्या झाली तर साहजिकच 5 ज्या बाजूला विद्यार्थी आहेत तिकडे दोरी ओढली जाईल। म्हणूनच इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांची संख्या अणूंमध्ये जेव्हा सारखी असते तेव्हा विद्युत दृष्ट्या इलेक्ट्रिकली आपण त्याला न्यूट्रल असं म्हणतो। अणू त्यात ऋणप्रभार आणि धनप्रभार हा असतोच, म्हणून असं म्हणता येईल की आपल्या सभोवतालच्या वस्तूंमध्ये विद्युत प्रभार आहे। म्हणजेच काय, करंट इलेक्ट्रिसिटी। आणि तो भरपूर प्रमाणात भरून राहिलेला असतो प्रत्येक वस्तूमध्ये। त्याचे आपण काही उदाहरणं पाहूया। व्हॉट विल हॅपन इफ अ ग्लास रॉड इज रब्ड ऑन अ सिल्क क्लॉथ। काय होईल जर काचेची कांडी रेशमी कापडावरती आपण घासली। हाऊ डू ऑब्जेक्ट्स गेट चार्ज। वस्तू चार्ज कशा होतात, त्याच्यावरती चार्ज कसा येतो। व्हॉट आर स्टॅटिक अँड मूव्हिंग चार्जेस। स्थिर किंवा चल प्रभार कशाला म्हणतात। मूव्हिंग चार्जेस गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द अदर। these are negatively charged. Moving negatively charged particle are the electrons. Can this negative charge be made to flow? Can electricity be made to flow like water flowing from higher to lower level? You have learned that a force will have to be applied to put a stationary object into motion. We get current electricity when the electrons in an electrical conductor are made to flow. बघा विद्यार्थ्यांनो, जेव्हा चल ऋणप्रभारित कणांना आपण इलेक्ट्रॉन म्हणतो। चल म्हणजे जे मूव्ह करतात, ज्यांची मूवमेंट होते। मग मूव्हिंग निगेटिव्हली चार्ज पार्टिकल जे आहेत त्यांना आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रॉन। मूव्हिंग निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्सला आपण
इलेक्ट्रॉन असं म्हणतोय. मग हे निगेटिव्ह चार्ज बी मेड टू फ्लो, हे प्रवाहित करता येतील का? कसे? जसे उंचावरून पाणी खाली पडते, हा पाण्याचा गुणधर्म आहे. तसं आपल्याला इलेक्ट्रिसिटी, विद्युत प्रवाही अशी एखादी बनवता येईल का? एक उदाहरण बघा. एखादी वस्तू जर स्थिर असली, एका जागेवर असली, तर तिला गती देण्यासाठी तुम्हाला बल लावावं लागतं, फोर्स. एखाद्या गुड कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्सला जर गती दिली आपण अशीच, जशी तुम्ही एखाद्या वस्तूला देता तशी इलेक्ट्रॉन्सला जर आपण गती दिली आणि त्यांना वाहतं केलं पाण्यासारखं, तर आपल्याला जशी पाण्याला धारा असते तशी धारा मिळेल, ती असेल विद्युतची. आणि म्हणून आपण तिला म्हणूया धारा विद्युत, म्हणजेच यस, करंट इलेक्ट्रिसिटी. चला बघूया, जाणून घेऊया करंट इलेक्ट्रिसिटी नेमकं काय. करंट इलेक्ट्रिसिटी, धारा विद्युत. अ लार्ज करंट flows when lightning takes place from a cloud to the ground. जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह वाहतो. While sensation is felt by us due to a microscopically small current flowing to the brain. मेंदूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह वाहतात. आता हा खूप मोठा भाग आहे वेगळा, पण त्या संवेदना या मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म इलेक्ट्रिक करंट सारख्याच असतात. यू आर अवेअर टू द करंट फ्लोईंग थ्रू वायर्स, इलेक्ट्रिक बल्ब्स अँड इक्विपमेंट्स इन द हाऊस. घरामध्ये तारांमधून, विजेच्या बल्बमधून किंवा वेगवेगळ्या उपकरणांमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा तुम्हाला चांगलाच अनुभव आहे, परिचय आहे. इन द इलेक्ट्रिक सेल्स ऑफ अ रेडिओ or in a car battery, a current is produced by the flow of both negatively and positively charged particles. इलेक्ट्रिकल सेल्स म्हणजेच रेडिओचे विद्युत घट. ह्या इलेक्ट्रिक सेल्स आणि मोटारीची जी बॅटरी असते त्याच्या धनप्रभारित आणि ऋणप्रभारित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे तिथे इलेक्ट्रिक करंट तयार होतो. दोन पोल्स असतात, एक असतो पॉझिटिव्ह, एक असतो निगेटिव्ह. ह्या दोन्हींमध्ये कणांचं वहन होतं आणि मग विद्युत प्रवाह निर्माण होतो. त्याला आपण म्हणतोय करंट इलेक्ट्रिसिटी. पुढचा पॉइंट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, म्हणजेच विद्युत स्थितिक विभव, ज्याला आपण मराठीत म्हणतो. वॉटर ऑर अ लिक्विड फ्लोज फ्रॉम अ हायर लेवल टू अ लोअर लेवल. काय होतंय? पाणी किंवा द्रव पदार्थ उंच पातळीवरून खाली असणाऱ्या पातळीकडे वाहता. तुम्ही कधी असं पाहिलंय का पाणी उलट्या दिशेने वाहताना? म्हणजे पाणी खोलगट भागाकडून उंचवटाकडे जाताना कधी तुम्ही पाणी पाहिलंय का? तर त्याचं उत्तर येईल नाही. सेम, हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम अ बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू अ बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. त्याच प्रकारे उष्णता सुद्धा जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते. ते कसं? आपण घरामध्ये रोजच्या उदाहरणांवरून पाहूया. एखाद्या भाजीमध्ये ठेवलेला चमचा, चमच्याचं तोंड आधी गरम होतं, त्यानंतर हळूहळू हळूहळू हळू आपण जिथे हात पकडतो त्याची शेवटचं टोक गरम व्हायला सुरुवात होते. याचा अर्थ जास्त तापमान हे कमी तापमानाकडे प्रवाहित केलं जातं. सिमिलरली there is a tendency of the positive charge to flow from a point of higher electric level to a point of lower electric level. This electric level deciding the direction of flow of electric charges is called electrostatic potential. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल काही वेगळं नाहीये. जसे ह्या वस्तू पाणी उंचावरून खाली वाहतं, उष्णता जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते, तसंच धनप्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या म्हणजे जास्त इलेक्ट्रिक पातळीपासून कमी इलेक्ट्रिक पॉइंटपर्यंत जी वाहते, ह्या वहनाला आपण काय म्हणतो? आणि ह्या विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ही त्या पातळीवरून ठरते. आणि म्हणून या प्रकारच्या पातळीस आपण विद्युत स्थितिक विभव किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असं म्हणतो.
त्यानंतर आहे पोटेन्शियल डिफरन्स. मग आपण जो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल पाहिला त्याचं विभवांतर, त्याचं डिफरन्स काय असतो. जसं की सिमिलर टू द हाईट ऑफ अ वॉटरफॉल, धबधबा, द टेम्परेचर डिफरन्स ऑफ हॉट अँड कोल्ड बॉडीज, द डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल ऑफ 2 पॉइंट्स, दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स इज इंटरेस्टिंग टू अस. धबधब्याची उंची, उष्ण व थंड वस्तूंच्या तापमानातला फरक, त्याचप्रमाणे 2 बिंदू जे असतात, 2 पॉइंट्स, त्यांच्यामधलं विभवांतर, विभवांमधील फरक म्हणजेच विभवांतर. हे आपल्या दृष्टीने मनोरंजनाची गोष्ट आहे. बघूया आपण ह्या सर्किटमध्ये नेमकं आपण काय करतोय, काय शिकतोय. टेक अ कनेक्टिंग कॉपर वायर्स and connect the circuit as shown in figure 4.1. No current is seen to flow in the bulb. Now connect in the same circuit, that is a 1.5 volt dry cell available in the market as shown in figure 4.1b. Now it will be realized from glowing of bulb that a current is flowing in the circuit. Electrons in the wire flow due to the potential difference between the two ends of the dry cell. These flow from the negative terminal of the cell to the positive terminal of the cell. Conventional current flows in the opposite direction and is shown in the figure by the sign of an anode. We will learn about an electric circuit later in this chapter. बघा, हा आहे 4.1 ची फिगर आणि ही आहे 4.1b. दोन्हीमध्ये काय फरक आहे. ह्या ठिकाणचा बल्ब हा ग्लो झालेला नाहीये, तर ह्या ठिकाणचा बल्ब ग्लो झालेला आहे. असं का झालं. आकृती नीट पाहिली तर आपल्या लक्षात येईल, या आकृतीमध्ये कुठेही बॅटरी जोडलेली नाहीये, ड्राय सेल किंवा सेल जोडलेला नाहीये, विद्युत घट जोडलेला नाहीये. मात्र इथे आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल असलेली एक ड्राय सेल, 1.5 व्होल्टची बॅटरी, घड्याळातला सेल आपण जोडलाय. त्यानंतर करंट प्रवाहित व्हायला लागलाय, त्याची चिन्ह, आणि मग करंट प्रवाहित झाल्यामुळे हा बल्ब ग्लो झाला. आणि बल्ब ग्लो होणे हे करंट प्रवाहित झाल्याचं चिन्ह आहे असं आपण समजूया. आता पोटेन्शियल डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करायचा किंवा काय असतो आपण ते एकदा जाणून घेऊया. इन फिगर 4.1a there is no current as there is no potential difference in the absence of any cell. 4.1b a मध्ये काय झालं, कुठल्याही प्रकारचा सेल आपण जोडला नाही, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा पोटेन्शियल डिफरन्स तिथे नव्हता, त्याचा अभाव होता. करंट फ्लोज इन द सर्किट ॲज सून ॲज द पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड. आणि जसा आपण पोटेन्शियल डिफरन्स या आकृतीत ॲड केला तसं तिथे तो बल्ब ग्लो झाला आणि विद्युत प्रवाह व्हायला लागला. द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन SI सिस्टीम इज व्होल्ट. व्होल्टमध्ये विभवांतराचं एकक हे इंटरनॅशनल सिस्टीम्समध्ये, सिस्टीम इंटरनॅशनलमध्ये व्होल्ट आहे. वी विल लर्न अबाउट इन द नेक्स्ट स्टँडर्ड. पुढच्या वर्गात आपण याविषयी अधिक तपशीलवार जाणून घेणार आहोत. आता आपण मूव्ह करूया पुढच्या पॉइंटकडे. थिंक अबाउट इट. हाऊ कॅन वी मेजर वॉटर फ्लो इमर्जिंग फ्रॉम अ पाईप. वी कॅन फाइंड इट फ्रॉम द अमाउंट ऑफ वॉटर लिटर्स कमिंग आउट इन अ स्पेसिफिक टाइम पिरियड. हाऊ देन इज द इलेक्ट्रिक करंट मेजर्ड. एखाद्या नळातून येणारा पाण्याचा प्रवाह कसा बरं मोजणार. विशिष्ट वेळात त्यातून किती पाणी आलं, किती लिटर पाणी आलं, यावरून आपल्याला त्याचा फ्लो किती आहे ते काढता येईल. मग करंट कसा मोजणार, त्यासाठी आहे हा महत्वाचा पॉइंट. वी हॅव सीन दॅट इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्युस्ड ड्यू टू द फ्लो ऑफ चार्ज्ड पार्टिकल्स. इलेक्ट्रिक चार्ज फ्लोइंग थ्रू अ वायर in 1 second can be called with current. The SI unit of electric current is coulomb per second or ampere. बघा,
विद्युत प्रवाह हा विद्युत प्रभारित कणांच्या वहनामुळे निर्माण होतो, हे आपण पाहिलंय. एखाद्या तारेतून एका सेकंदात, 1 सेकंद एवढीच वेळ घेतली आपण, एका सेकंदात वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला एक विद्युत प्रवाह असं म्हणता येईल आपल्याला. एका सेकंदात वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाला एकक विद्युत प्रवाह असं म्हणूया. विद्युत प्रवाहाचं SI एकक आहे, युनिट आहे कुलोम पर सेकंड आणि किंवा एम्पियर. मग 1 एम्पियर इज इक्वल्स टू 1 A which is equals to 1 coulomb per 1 second which is equals to 1 C per S. Electric current is a scalar quantity. विद्युत प्रवाह ही स्कॅलर क्वांटिटी आहे, म्हणजेच अदिश राशी आहे जिच्यात दिशा गरजेची नाही. त्यानंतर आपण पुढचा पॉइंट पाहूया. इलेक्ट्रिक सेल. A source is required to produce a uniform flow of charges in a circuit. Such a general device is an electric cell. Various types of electric cells are available today. These are used in a range of machines from wristwatches to submarines. Out of this, you must be aware of solar cells. The main function of various electric cells is to maintain a constant potential difference between its two terminals. बघा, एखाद्या इलेक्ट्रिक सेलमध्ये परिपथामध्ये सतत विद्युत प्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्रोताची गरज आपल्याला असते. असे एक सर्वसाधारण साधन म्हणजेच काय, तर इलेक्ट्रिक सेल, ज्याला आपण म्हणूया इलेक्ट्रिक सेल म्हणजेच काय, विद्युत घट. विद्युत तऱ्हेचे वेगवेगळ्या प्रकारचे हे इलेक्ट्रिक सेल बाजारात उपलब्ध आहेत. अगदी तुमच्या मनगटातल्या घड्याळापासून तर मोठमोठ्या पाणबुड्यांपर्यंत जी यंत्र वापरली जातात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारांचे विद्युत घट आहेत. त्यापैकी सोलर सेल हा एक सौरघट तुम्हाला माहीत असावा, जो आज अनेक लोकांच्या छतावरती बॅटरीचं काम करतो. तुम्हाला माहीत आहे, विद्युत घटांचं मुख्य कार्य त्याच्या 2 टोकांमधील पोटेन्शियल डिफरन्स कायम राखणं आहे आणि विद्युत प्रभारावर कार्य करून विद्युत घट हे विभवांतर, हे पोटेन्शियल डिफरन्स कायम ठेवतात. अबाउट द इलेक्ट्रिक सेल्स दॅट आर करंटली इन यूज. विद्युत घटांचे काही प्रकार हल्ली वापरात आहेत. कोणकोणत्या प्रकारचे विद्युत घट आपण रोज बघतो? ड्राय सेल, NiCd सेल, लीड ऍसिड सेल असे वेगवेगळे सेल पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत.